तर नोकरी करणारी असो किंवा मग गृहिणी असो, स्वयंपाक करण्याचं काम काही बाईला सुटत नाही. तर म्हटलं आज ब्रेकफास्ट आणि जेवणामध्ये एकच भाजी मला करायची होती, त्यामुळे मी चना मसाला इथे करून घेतला. हे बघा, शेंगदाणे, खोबरं, जिरं आणि लाल मिरच्या, कांदा, टमाटर, अद्रक वगैरे सर्व असं मिक्सरमध्ये बारीक करून कुकरमध्ये मी आता हे सर्व वाटण परतून घेते तेलामध्ये. तेजपत्तेसुद्धा टाकले आणि बेसिक मसाले टाकले. तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि हे भिजवलेले चणे रात्रीच भिजवले होते. छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेतले. हे बघा, पोह्यासोबत मस्त असे चना मसाला तयार झाला, म्हणजे नाश्ता पण झाला आणि जेवणाची सुद्धा इथे आपली सोय झालेली आहे. म्हणजे आपल्याला वेगळं वेगळं करण्याची काही गरज नाही. तर हे बघा, तर तुम्हाला आवडली का ही ट्रिक? मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, मस्त असा चना मसाला तयार झालेला आहे, झणझणीत तर्रीवाला. तर्रीसुद्धा किती छान आलेली आहे बघा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा. मराठी किचन विथ मनीषा आहे बघा. मी पोहा बनवलेला आहे आणि यावर टाकत आहे मस्त असा चना मसाला तर्रीवाला, जसा रस्त्यावर मिळतो ना तसा. तर एक लाईक तर नक्की करा अशा चना मसाल्यासाठी. बाय बाय.